नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसमध्ये. मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शासनाचा निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे. पीक विम्याच्या संदर्भातला GR हा समोर आलेला आहे. 5 ऑक्टोबर 2023 म्हणजे काल हा GR समोर आलेला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 628 कोटी रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत म्हणून हा निर्णय आता आपल्या समोर आलेला आहे. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडनं हा GR आता प्रस्तुत झालेला आहे. तर मंडळी, हा प्रस्तावनेमध्ये काय काय गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे ते आपण समजून घेऊयात. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 साठी हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 9 कंपन्यांच्या मार्फत शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये खरीप हंगाम 2023 अंतर्गत राज्य हिस्सा अग्रिम पीक विमा हप्त्याच्या अनुदानापोटी 1265 कोटी वितरित करण्यात आलेले असून त्यापैकी 749.37 कोटी इतका निधी पोर्टलनुसार संबंधित विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता म्हणून अदा करण्यात आलेला आहे. उर्वरित रक्कम 516.38 कोटी इतका निधी शेतकरी हिस्सा विमा हप्त्याकरता अदा करण्यात आला असून विमा कंपन्या 100% शेतकरी हिस्सा विमा अदा करण्याकरिता 1034.60 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भ शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 14 मधील 1 नुसार विमा कंपन्यांचे कलम 64B नुसार बाधित विमा क्षेत्रासाठी प्राप्त विमा हप्ता शेतकरी हिस्सा आणि राज्य शासनाने अदा केलेला आहे. अग्रिम विमा हप्ता या निधीचा वापर करून विमा कंपनीने प्रतिकूल हवामान, पेरणी लावणी होऊ न शकणं, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानीच्या बाबीसाठी नुकसान भरपाई अदा करणं बंधनकारक असल्याने नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना 100% शेतकरी हिस्सा देणं आवश्यक आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा हप्ता दराप्रमाणे शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून त्यामधील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता रक्कम 1 रुपयाप्रमाणे जमा झालेला शेतकरी हिस्सा 1.71 कोटी वजा जाता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा रक्कमपोटी कंपन्यांना देणं आवश्यक आहे. तदनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक कंपन्यांना खरीप हंगाम 2023 मधील शेतकरी हिस्सा विमापोटी रक्कम 62 तर खरीप हंगाम 2023 मधील देय शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 628 कोटी रुपये इतका निधी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत संबंधित विमा कंपन्यांना वितरित करण्याची बाब शासन विचाराधीन होती. तिला आता GR मधनं अंमलबजावणी होईल असं सांगण्यात येत आहे. तर शासन निर्णय काय झालेला आहे ते बघूयात. कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनाचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 628 कोटी रुपये वितरित करण्याची शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम 2023 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामातील अनुज्ञेय असणार नाही. प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेख शीर्षाखाली सन 2023-24 करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर भागवण्यात यावा. त्याचबरोबर शासन
निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील. प्रयुक्त प्रयोजनार्थ सहाय्यक संचालक लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना अहरण आणि संविरण अधिकारी तर आयुक्त कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर मंडळी, एकंदरीत या शासन निर्णयातून आपण लक्षात घेऊ शकतो की कृषी आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणी आणि पुरवठ्याच्या अंतर्गत शेतकरी हिस्सा विमापोटी 628 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याची शासनाची मान्यता ही आता देण्यात आलेली आहे आणि या मान्यतेमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास आता सुलभता होणार हे निश्चित मानलं जात आहे.